या मंगलमय प्रसंगी सकाळी सकाळी कुशीनगर या ठिकाणी ज्या ठिकाणी भगवंताचं महापरिनिर्वाण झालं आणि भगवंताला अग्निसंस्कार दिला ते रामाभार स्तूप आणि मेन टेम्पलला भेट देण्यासाठी वंदन करण्यासाठी आता आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी निघालेले आहेत. आपण बघत आहोत. हे बघा आपल्या धम्मसहलीतील उपासक आता रिक्षा करून आता मेन टेम्पलला निघालेले आहेत. यांनी बोलवले म्हणते ना. अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आता निघालेले आहेत मेन टेम्पलला. अशा पद्धतीने आपण आता निघालेलो आहोत मेन टेम्पलला भेट देण्यासाठी. हे बघा आम्ही रिक्षाने आता निघालेलो आहोत. आज आलेलो आहोत कुशीनगरला, ज्या ठिकाणी भगवंताला महापरिनिर्वाण प्राप्त झालं ते ठिकाण मेन टेम्पल आणि ज्या ठिकाणी भगवंताला अग्निसंस्कार दिला ते स्तूप म्हणजे रामाभार स्तूप. या स्तूपाला भेट देण्यासाठी बघा हे रिक्षावाला भाऊ आहे. आमच्या गाडीमध्ये पाठीमागे बघा काही उपासक बसले आणि समोर जवळपास 6 रिक्षा गेलेल्या आहेत आणि पाठीमागे 4 रिक्षा बाकी आहेत. आम्ही आता निघालेलो आहोत मेन टेम्पलला, ज्या ठिकाणी भगवंताला महापरिनिर्वाण प्राप्त झालं ते ठिकाण कुशीनगर. त्या मेन टेम्पलला भेट देऊन आम्ही पुन्हा या ठिकाणी रिक्षाने येणार आहोत. रामाभार स्तूप, ज्या ठिकाणी भगवंताला अग्निसंस्कार दिला होता ते ठिकाण म्हणजे रामाभार स्तूपाला भेट देण्यासाठी आपण पुन्हा या ठिकाणी येणार आहोत. नमो बुद्धाय, जय भीम. अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत. अशा पद्धतीने या ठिकाणी भगवंताला चिवर अर्पण करण्यासाठी आजच्या या मंगलमय प्रसंगी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी आज पवित्र ठिकाण कुशीनगर, ज्या ठिकाणी भगवंताला महापरिनिर्वाण प्राप्त झालं ते ठिकाण मेन टेम्पलला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी निघालेले आहेत. बघा हातामध्ये कमळाचं फूल आहे आणि हे कमळाचं फूल भगवंताला अर्पण करण्यासाठी निघालेले आहेत. बऱ्याच उपासकांनी आपल्या परिवाराच्या हिता आणि सुखासाठी, कल्याणासाठी, मांगल्यासाठी बऱ्याच परिवारांनी भगवंताला महापरिनिर्वाण ज्या ठिकाणी भगवंताला झालं त्या ठिकाणच्या महापरिनिर्वाण मुद्रेवरती भगवंताच्या चिवर अर्पण करण्यासाठी बऱ्याच उपासकांनी आता चिवर या ठिकाणी घेतलेला आहे. आपण बघत आहोत त्यांच्या हातामध्ये चिवर दिसते आहे. प्रत्येकांच्या हातामध्ये कमळाचं फूल आहे आणि दोन्ही हाताने या ठिकाणी भगवंताला फूल अर्पण करणार आहेत. आपण बघत आहोत हे सर्व आपल्या बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद येथून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व हे उपासक आहेत. आपण बघत आहोत. हे बघा आमच्या या आईने पण चिवर घेतलेला आहे. हे बघा हे जो आमचे कदम परिवार बघा हे मोठं भगवंताला खूप मोठं चिवर परिधान करण्यासाठी आणलेलं आहे. आणि बघा आमच्या आई आहेत कांबळे आई, पायाला थोडासा मार आहे त्यांच्यासाठी आपण काल पाटणा शहरामध्ये त्यांच्यासाठी एक वाकर घेतलेला आहे आणि त्या आता वाकरवर हळूहळू चालत आहेत. आणि आमच्या दुसऱ्या सर्व उपासक आहेत बघा. अशा पद्धतीने सर्व उपासक उपासिका आता मेन टेम्पलला या ठिकाणी वंदन करण्यासाठी या ठिकाणी निघालेले आहेत. हे बघा छोटासा बालक हे 2 बालक आहेत बघा आपल्या धम्मसहलीमध्ये, हातामध्ये फूल घेऊन बघा सुंदर गुलाबाचं फूल आणि घेऊन आपल्या भगवंताला अर्पण करण्यासाठी निघालेले आहेत. बोला बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि. हे बघा आमच्या कांबळे आई आहेत. या ठिकाणी या संपूर्ण कुशीनगर मेन टेम्पल आणि संपूर्ण परिसराचं या ठिकाणी डॉक्युमेंटरी आहे. हा डॉक्युमेंटरी हॉल आहे. या डॉक्युमेंटरी हॉलमध्ये आपण सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी आलेले आहेत. बघा हे डॉक्युमेंटरी हॉलचे ऑपरेटर आहेत. यांनी सर्व उपासकांना या ठिकाणी सज्ज केलेलं आहे. हा डॉक्युमेंटरी हॉल आहे. आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी डॉक्युमेंटरी हॉलमध्ये आलेले आहेत. संपूर्ण आता या ठिकाणाची माहिती आपल्याला टीव्हीवर बघण्यास मिळणार आहे. अशा पद्धतीने आपल्या सर्व धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी आता एका लाईनमध्ये बघा खूप शिस्तीमध्ये आलेले आहेत. हे बघा आपल्या धम्मसहलीतील उपासकांनी चिवर भगवंताला अर्पण करण्यासाठी घेतलेले आहेत. श्रीलंकेचे उपासक या ठिकाणी चिवराला वंदन करत आहेत. संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी आता निघालेले आहेत भगवंताला चिवर अर्पण करण्यासाठी. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि. अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आता मेन टेम्पल बघा हे मेन टेम्पल दिसते आहे आणि मेन टेम्पलमधील भगवंताची जी मूर्ती आहे त्या मूर्तीला चिवर अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपासक निघालेले आहेत. आपण बघत आहोत सर्व धम्मसहलीतील उपासक
हे बघा हे आपल्या धम्मस्थलीतील कांबळे आई आहेत. गुडघ्याला मार लागल्यामुळं बऱ्याच ठिकाणी त्यांना येता आलं नाही, पण काल आपण वाकर घेतलं आणि आज वाकर बघून वाकरवरती आता त्या आई मेन टेम्पलला भेट देण्यासाठी येत आहेत. अशा पद्धतीने आपल्या धम्मस्थलीतील सर्व उपासक या ठिकाणी भगवंताला चिवर अर्पण करण्यासाठी आपल्या हातामध्ये चिवर घेऊन आता भगवंताच्या मूर्तीकडे निघालेले आहेत मेन टेम्पलला. हे आहे मेन टेम्पल. अशा पद्धतीने आपल्या धम्मस्थलीतील उपासक या ठिकाणी बघा चिवर भगवंताला अर्पण करण्यासाठी या ठिकाणी चिवर घेऊन सर्व या ठिकाणी सज्ज आहेत. थोडं आतमध्ये जरा गर्दी आहे त्यामुळे थोडं वेट करणं आहे. माझ्या पाठीमागे बघत आहात हा मेन टेम्पल आहे. याच ठिकाणी भगवंताला महापरिनिर्वाण प्राप्त झालं होतं आणि आतमध्ये आपण जाणार आहोत भगवंताच्या महापरिनिर्वाण मुद्रेच्या मूर्तीला वंदन करण्यासाठी. आणि माझ्या पाठीमागे बघा आपण हे आपल्या धम्मस्थलीतील सर्व उपासक या ठिकाणी भगवंताला चिवर अर्पण करण्यासाठी या ठिकाणी सर्व उपासक थांबलेले आहेत. चिवर हातामध्ये आणलेला आहे त्यांनी. हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत. देश विदेशातील बौद्ध भिक्षू या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय भगवंताला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात. अशा पद्धतीने भगवंताची महापरिनिर्वाण मुद्रा. भगवंताची महापरिनिर्वाण मुद्रा या ठिकाणी आपल्या धम्मस्थलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत.ขอโอกาสขออนุญาตเป็นต้นเสียงนะครับนะโมตัสสะภะคะวะโตอะระหะโตสัมมาสัมพุทธัสสะนะโมตัสสะอะระหะโตสัมมาสัมพุทธัสสะนะโม चला या. तिकडे बंतीजवळ जायचं तिकडे. तिकडे बघ पाय त्याचे.
चला वंद चला चिवरावाले पुढे तिकडे पाय त्याला ठेवायचे तिकडे बाकीचे बसा आहे तिथे हां बसा दिखावा नाยะเอตังโนตัสสาติอิติปิโสภะคะวะอะระหังสัมมาสัมพุทโธวิสัชรณะสัมปันโนสุขโตโลกวิทูอนุตตรปุริสัมมาสารติสัทธาเทวานุสาพุทโธภะคะวะติโสภะคะโตภะคะวะตาสันติติโกอาคาลิโกยัยปัสสิโกโอปะนายิโกอาจตังเวดิกะโมวิโยเวติภะคะวะโตสาวกสังโฆภะคะวะโตสาวกสังโฆอะระหะ बसायचं तिथं बसायचं पुरीसा युगानी आठ पुरीसा भूगला ए सावक संग आहुनयो पाहुनयो दक्षिणयो अन्यคณะครับขอดึงส่วนมายืนด้านนี้ครับขอดึงส่วนมายืนด้านนี้ขอช่วยกันจับผ้าด้านนี้ด้วยครับคณะของเราครับคณะของเราขอดึงส่วนมายืนด้านนี้ครับइथे बसून घ्या इथं इथं बसून Sambuddhassa Imani पानी जाना क्या 3 बार चक्कर काटेगा अरे नीचे निकलสาธุโนพันเตอิมิมิสักการเรหิอาภิปูชยามินาตังสีทรัสสังอิตายะ Kaya สุขายะ นิพพานายะจาข้าแต่พระผู้มีพระภาคเจ้าผู้เจริญข้าพเจ้าขอน้อมถวาย
ข้าวพระพุทธผ้าห่มสักการะผืนนี้ อันมีสีดุจดั่งทอง อันข้าพเจ้าทั้งหลายนำมาแล้ว ได้โดยญาติขออนุภาพแห่งการถวายข้าวพระพุทธผ้าห่มสักการะผืนนี้จงเป็นไปเพื่อประโยชน์เพื่อความสุขแก่ข้าพเจ้าทั้งหลายตลอดกาลนานเทอญ बोला साधु साधु वंदन करा बुद्धं नमामि มีเอาฝักนะ धम्मं नमामि วางก่อน संघं नमामि วางก่อนวางที่แล้วเอาอาสาธุ आता इकडून चालायचं भगवंताच्या त्या वंदन चरणाला वंदन करायचं दर्शन करायचं आणि बाहेर जायचं बाहेर येत राहायचं इकडे बाजूला स्तूप आहे भगवंताचा अस्तित्व स्तूप तिथे वंदन करायचं तिथे भगवंताचं तिथे वंदन करा เอาที่ถึงข้าพระพุทธทางสักการะ फोटो घ्यायचे फोटो घेऊ शकता इथं इकडून जायचं भगवंताच्या चरणाला वंदन करायचं आणि बाहेर जायचं इकडून जायचं आले काय या असं हळूहळू या भगवंताला त्या पाय चरणावर तिथं वंदन करा बरं हा हळूहळू जा हात जोडत जोडत जा बघा हे कांबळे आई आल्या आमच्या आईला खरं तर पायानं चालता येत नव्हतं परंतु भगवंताचं वंदन झालं या ठिकाणी आजच्या या मंगलमय प्रसंगी कुशीनगर येथील महापरिनिर्वाण मुद्रेला वंदन करण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत देश विदेशातील बौद्ध भिक्षू या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती येतात आपण बघत आहोत Incomplete. And the crowd goes outside. เอาไปยื่นให้พระครู ให้มีแผ่นทองฝากหลวงพ่อติดทองก่อนได้นะคุณโยมขอบคุณสาธุสาธุอนุโมทนามิแล้วก็มีघुसळे माझ्या लक्ष ठेवा बघता मला नाही मध्ये जायचं मी मध्ये जाणार आहे लक्ष ठेवाสาธุสาธุสาธุอนุโมทามิ आ
bantunya sebentar, bantu sebentar. Foto kontrol bantu sebentar. Agak sebentar. Tambah.ตรงกลางที่นั่งสมาธิหันหลังอันนี้ใช่ตรงกลางเป็นพระอนุรุทธะที่นั่งเข้าฌานนะติดตามลำดับการปรินิพพานขององค์พระผู้มีพระภาคเจ้าส่วนองค์ตรงด้านหน้าตรงกับพระพักตร์อันนั้นเป็นพระอานนท์ที่นั่งร้องไห้นะว่าตอนที่พระผู้มีพระเจ้าปรินิพพานพระอานนท์ยังเป็นพระสิทธัตถ์อยู่มีอารมณ์ชอบเสียใจอยู่แล้วก็มีสุวรรณที่เป็นสาวสุดท้าย